पियाची आई इलेली आई म्हणा गजेली मारू जरा ऐकत होतोय काय काय सांगतात. आज रविवार होतो म्हणून मासे आणून गेले तर आज मासेच गावले नाही. सुट्टा सार केलं काय ना ती गेली कुठं सकाळी तर लोक नेतात ठेवूनच नाही तरी असतात ना 12 वाजेपर्यंत. होय 12 वाजता असतं कमी होते मासे. कसे काय गावले मजेत ना. आज होतो रविवार आयतवार म्हणतो मालवणी भाषेत. तर आज काहीतरी काम आहे तर म्हणून मी ती हळद काढून घेतले. पावसात लावलेलं आहे हळद. त्याला तर मग ती कापूया. कापून स्वच्छ साफ करून घ्यावी ती सगळी जागा. साफ केल्यानंतर ती खणाक बरी पडत. असं कोयते थोडा साफ करून घेतलंय. जेणेकरून खणाक माका व्यवस्थित गावात. खणान सगळा साफ करून घेतलंय का खणाक बरा पडत. तर मग खणा आहे आता अशी मुंडले असत ते हळदीचे. हळूहळू सगळा खणान घेतले आता आणि काढले हळद. हळदीचे मुंडले म्हणते का मुंडले. हळद नंतर गावता ती का भरपूर 2-3 प्रोसेस करू लागतं तिच्यावरती.
हळद सगळी काढून झाल्यानंतर ती सगळी माती मी एकत्र करून ठेवलं आहे पुढच्या वर्षी हळद लावू गावात म्हणून. ही बघा हळद कशी दिसता मस्त आहे की. ही पानं ही सगळी माती झाडून घेतलंय. दोन सुपा गावली मस्तपैकी. तिथे हळद सगळी घराकडे घेऊन येले. पुढची प्रोसेस हा ती हळद स्वच्छ करून गरम पाण्यात उकळून 4-5 हिंबरा सुकवायची खडखडीत. त्याच्यानंतर गिरणीर घेऊन जायची. मग ही हळद आमका आमच्या मालवणी मसाल्यात वापरूक गावता, घरात वापरूक गावतली. हे बघा आता मी सगळी स्वच्छ करून घेत आहे, साफ करून घेत आहे. उरलेले मुंडले ते लावून ठेवतले. उद्या पुढच्या वर्षी धरतात काय ते लागतात काय ते. बरा वाटला लावल्याचं काहीतरी फळ मिळालं माका. त्याला जास्त काम मेहनत करूकच नव्हतं, नुसती लावलेलं आहे फक्त. आणि जरा मेहनत केली असं आणि बऱ्यापैकी मिळाली असती. ठीक आहे, ह्या वर्षी बघूया. आमचं पांडू आहे. मग हळद काढून झालेली आहे, स्वच्छ करून सुकत घातलं आहे. ते आता पुढचं काम आता आई करतली. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.